त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेली असताना त्यांचे 90% पेक्षा जास्त आमदार त्यांना सोडून जातात किंवा त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात, सत्तेला लात मारतात. असं एकमेव उदाहरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 साली घडलेलं आहे. आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचे 90 पेक्षा जास्त आमदार हे सोडून गेले, त्यांना त्यांच्याच पक्षातून त्यांनी बाहेर काढलं आणि एकनाथ शिंदेजी यांना मुख्य नेता त्यांनी निवडलं. आणि आता एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना, हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे करत आहे. त्याच शिवसेनेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते. मागच्या काही वर्षापासून उद्धव ठाकरेंकडे सांगितलं जातं की मूळ पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, पण त्यावरती सुनावणी होत नव्हती. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी. यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी असेल ती फॉलो होईल. या देशामध्ये संविधान आहे, संविधानाच्या अधीन राहून कायदे बनलेले आहेत. या कायद्याच्या अधीन राहून सन्माननीय न्यायालय आपला जो काही निर्णय आहे तो देईल ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनामध्ये वाटीगाठी जे ते वाढताना दिसतंय. मुंबई भाजपला पाठिंबा मुंबईमध्ये देण्यासाठी शिवसेनेला नाशिकमध्ये वाटा मिळणार अशा कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे या लेवलवर काय कुठे बोलणं नाही. यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या काही वाटाघाटी होत नाही आहेत, कारण या काही वाटाघाटी करण्याचे हे विषय नाही आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला सोयी सुविधा देणं, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवन सुकर करणं, महाराष्ट्राच्या जनतेचं ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो वाढवणं हे आमचं उद्देश आहे. कुठलंही सत्तेचं स्थान काबीज करणं हे आमचं उद्देश नाही, कारण आम्ही सत्तेचं स्थान काबीज करण्याकरता किंवा अधिकाराचं पद मिळवण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत सोयी सुविधा पोहोचवणं हे आमचं एकमेव उद्देश आहे. आणि ते करण्याकरता जे जे करावं लागेल ते सर्व आम्ही करू. नाही, एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि एनडीएचे एक फार महत्त्वाचे घटक आहेत. आणि त्यामुळे एनडीएचे महत्त्वाचे घटक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला ते वारंवार वेगवेगळ्या विषयांकरता भेटत असतात. आता नवीनच भारतीय जनता पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे. त्यांनी काल फोनवरूनही शुभेच्छा दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब नक्कीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाला भेटतील, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वालाही भेटतील आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवनमान चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेब नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करत असतात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन हे घेत असतात. आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दोघेही महाराष्ट्राला नंबर 1 करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. नाही, आमची काल बैठक पार पडलेली आहे. सर्व विषयांची चर्चा झालेली आहे. मी त्या चर्चेची जी काही ब्रीफिंग आहे ती सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिलेली आहे. राहुल शेवा यांनी ती ब्रीफिंग सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आहे. आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकमेकांची चर्चा करून यामध्ये पुढे जी कारवाई करायची आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. मला असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे. जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट रॅडिकल सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे. अशा प्रकारचा एक प्रयत्न हा मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो. मुंबईतले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते अशा प्रकारच्या शक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करताना आपल्याला दिसतात.
आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सर्व जिहादी, इस्लामिक, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे, सावधानता त्या ठिकाणी ठेवण्याची, सावधान राहण्याची आवश्यकता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून असू किंवा एक मुंबईकर नागरिक म्हणून असू, अशा प्रकारच्या शक्तींशी आमचा नेहमीच संघर्ष असेल. सर तुम्ही त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरती खूप टीका केल्याचं बघायला